हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीची लढाई भावकीची नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई। महायुतीच्या सभेत अजित पवारांचं वक्तव्य। सुनेत्रा पवार बारामतीकरांच्या मनामनातल्या सुनबाई त्या बाहेरच्या नाहीत, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल। अजितदादांवर अन्याय झाला म्हणून ते आमच्या सोबत आले, बारामतीत भाकरी फिरवायची आहे, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। सुनबाईंना पाठवा दिल्लीत आणि लेखीला ठेवा गल्लीत, महायुतीच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नीलम गोऱ्हेंची घोषणा। बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल, मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल, अजित पवारांकडून पूरक अर्ज दाखल। शरद पवार गटाचे उमेदवार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज दाखल, तर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचीही अर्ज दाखल। लोकांचा आम्हाला मिळणारा प्रतिसाद पाहून अजित पवारांचा तोल जातोय, आता द्रौपदीपर्यंत पोहोचले, जयंत पाटलांची अजित पवारांवर टीका। उदयनराजे भोसले अर्ज भरण्यासाठी रवाना, उदयनराजेंच्या प्रचारात शिवेंद्रराजे भोसले सहभागी, दोघांच्या हाती प्रचाराच्या बैलगाडीचा कासरा। प्रणिती शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल, उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी प्रचार रॅलीद्वारे सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंकडून शक्ती प्रदर्शन। रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार, अर्ज दाखल करण्यापूर्वी हसन मुश्रीफ रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत तटकरेंचं शक्ती प्रदर्शन। भाजपाकडून नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर, तर शिवसेनेच्या किरण सामंतांकडून माघार, राणेंचं काम करू, उदयन सामंतांकडून वक्तव्य। सांगलीचे भाजपा उमेदवार संजय काका पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगलीत प्रचारही सभा। सध्या अनेक जण उपोषण करत आहेत, मात्र उपोषण करून काही मिळत नसतं, पंकजा मुंडेंचा नाव न घेता मनोज जरांगेंवर निशाणा। अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकरांचा आज पवार गटात प्रवेश, भूषणसिंह होळकरांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली। मुंबई उत्तरच्या बदल्यात सांगली मतदारसंघ द्या, काँग्रेसच्या ठाकरे गटाला नवा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। आज महायुतीचे संयुक्त पत्रकार परिषदेच्या पोस्टरवरून बच्चू कडू आऊट, तर राज ठाकरे इन। राहुल गांधी खटाखट म्हणाले, मी ग्रामीण भाषेप्रमाणे कचा कचा म्हणालो, कुठल्याही गोष्टीवरून धचा मा करू नये, निधी संदर्भातील वक्तव्यावरून अजित पवारांचं स्पष्टीकरण। संभाजीनगर लोकसभेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात, 25 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार, 13 मे रोजी संभाजीनगर लोकसभेसाठी मतदान पार पडणार। कोल्हापूर लोकसभेत शाहू महाराज छत्रपती सर्वाधिक श्रीमंत उमेदवार, शाहू महाराजांकडे 297 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता। पुणे जिल्ह्याला वादळी पावसानं झोडपलं, वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान, सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा गांधीनगरमध्ये रोड शो, अमित शहा गांधीनगरमधून लोकसभेच्या मैदानात, गुजरातमध्ये 7 मे रोजी मतदान पार पडणार। राज कुंद्रा यांची मालमत्ता ईडीकडून जप्त, जुहूमधील शिल्पा शेट्टी यांच्या नावे असलेला फ्लॅट ईडीकडून जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 97 कोटी 79 रुपयांची मालमत्ता जप्त। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।